नमस्कार. 8632 व्हरायटी आहे आपली. आपण 6 बाय 1.5 फुटावर लागण केलेली आहे. लागणीची तारीख आपली 3 मार्च 25ची आहे. त्यामध्ये आपण रोपाची लागण केलेली आहे. ड्रिपचा वापर केलेला आहे. त्यामध्ये आपण ही AIच मशीन बसवलं आहे. म्हणजे आपण AIचा यूज करून आपलं ऊसा केलेला आहे. त्यामध्ये ही ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहे की ज्यामध्ये आपण हवामान सगळे पॅरामीटर मोजते की त्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर असेल, ह्युमिडिटी असेल, लाईट इंटेन्सिटी असेल किंवा जर आणखी जे वेदरचे पॅरामीटर की जसं व्हेपर प्रेशर इंडेक्स, त्याचं ट्रान्सपिरेशन रेट, इव्हॅपोरेशन रेट असलं आपण मोजून सांगते ते. तर त्यामुळे तुम्हाला ही 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये सगळा एरिया कव्हर करून सांगते तुम्हाला. आणि हे आपण 25 शेतकऱ्यांची एक देते किंवा एकटा पण करू शकता तुम्ही. पण हे 25 जणात आपण दिलं, इरिस्पेक्टिव्ह तुम्ही 25 जण आहे किंवा एकटं जण आहे, हे एक घ्यावं लागते. आणि जे आपलं इथं आत आहे आपण त्याला स्पोक म्हणते, हे जे मेन आहे त्याला हब म्हणते. आणि त्या आत तुम्हाला ते पेटीसारखं दिसत असेल त्याला आपण ते समोरचं त्याला आपण स्पोक म्हणते. ते प्रत्येक 25 जणांच्या शेतकऱ्यांच्या एक राहते. जरी तुम्ही प्रत्येक हेक्टरी एक चालते. आणि हे जे आपले खाली लावले आहेत त्याला सॉईल मॉइश्चर सेन्सर म्हणते. की आपल्या जमिनीतील ओलावा किंवा जमिनीची काही कंडिशन आहे ती आपल्याला कळण्यासाठी ते आपण सॉईल मॉइश्चर सेन्सर लावले आहे. आता AI जे आपण स्पोक बसवले ते 25 जणात असं म्हणाले की तुमची 25 जणांची फील्ड वेगवेगळ्या ठिकाणी 5 एकरच्या रेडियसमध्ये कुठे आहे. तर त्यामध्ये आपण हे जे 25 स्पोक बसवते ते प्रत्येक शेतकऱ्याच्या सिमद्वारे त्यांच्या मोबाईलला कनेक्ट राहते. त्यामुळे तुम्हाला डे टू डे अपडेट येत राहतात की बाबा आत ह्या तुम्ही 4 दिवसानं पाणी दिलं पाहिजे किंवा एक आपण फॉरकास्टिंग करते किंवा आधीच सांगते की ही कीड येऊ शकते, हे रोग येऊ शकते. त्यामुळे ही AI तुमचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत करते की तुम्हाला आपण जी पोत्यावर शेती करतो किंवा ढोबळ मानाने शेती करते त्याच्यापेक्षा ऊसाची जेवढी गरज आहे तेवढं करणं म्हणजे AI आहे. आणि याचा खर्च ते 20-25 शेतकरी मिळून जरी केला, 20-25 शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये खर्च. कशाचा होते काय ते हे आपलं AIचं वेदर स्टेशन आहे. आणि जरी तुम्ही एकट्यात घ्यायचं झालं तर तुम्हाला एक 1.25 ते 1.5 लाखापर्यंत खर्च येते हे यंत्रणा बसवण्यासाठी. आणि आपल्याला यास बांधणी करायची गरज नाही. ही बांधणी करायची गरज नाही. आपण शेतकऱ्यांना रिकमेंड करत नाही का तर ते प्रॅक्टिकली पण पॉसिबल नाही किंवा आपण हे जे केलं तरी तुम्ही प्रयोगाचं म्हणून केलेलं आहे की शेतकऱ्यांना आपल्याला कळावं की बाबा एवढी हाईट आहे किंवा ऑब्झर्वेशन घ्यायला पण सोपं जाते. त्यामुळे आपण केलेलं आहे. आता हे सुरुवातीला तर खोडवा झाला की नाही, हे आपली सुरूची लागण आहे. खोडवा जे आहे ते आपण पलीकडे केलेलं आहे गेल्या वर्षी. गेल्या वर्षी आपण हे करू शकतो. रोप लागण किती महिन्याचा प्लॉट? 10 महिन्याचा प्लॉट. 3 मार्च 25ची लागण आहे. एक 6 बाय 1.5 वर आपण लागण आहे. 8632 निरा 8632. एकरी किती जातो? एकरी आता आपलं इथं जे उत्पादन आपण काढलेलं आहे ते 100 ते 120 टन सांगितलेलं म्हणजे एक्सपेक्टेड यील्ड आहे. पण आपण गेल्या वर्षी जो लावलं होतं आपलं 8 साली प्लॉट होता त्यात आपण 150 टनापर्यंत उत्पादन काढलेलं. नंतर खोडवाल चालतो? चालतो. 8632 अशी व्हरायटी आहे की ती तिन्ही पण सीझनला चालते की आमची पूर्व हंगामी असेल किंवा आपल्या 8 साली असेल किंवा सुरूच असेल, तिन्हीलाही चालू शकतो. वार्षिक खर्च काय येतो? वार्षिक खर्च आता कसा आहे की तुम्ही जो खर्च करताय ते एक तुमचा जो खर्च करताय एक 10 ते 20% तुमचं रिडक्शनच होईल. म्हणजे कमी खर्च होईल तुम्हाला का तर जेवढं लागणार आहे तेवढंच देणार आहे. आणि आपलं 20 ते 30% उत्पादन जरी आम्ही आत्ता क्लेम करतो की म्हणजे आमचं 100-120 जाऊ शकते. जरी आत्ता तुम्ही 100वर असाल तरी तुमचं 120-130 पर्यंत न्यायला AI मदत करते. शेणखत टाकावं लागतं ते तुम्हाला आपण AI मध्ये असं आहे की आपली जमीनची मशागत करण्यापासून ते हार्वेस्टिंगपर्यंत त्याला सगळं तुम्हाला आपली माहिती देते की सर याला तुरा नाही आला आमच्याकडे आला आहे. तुरा म्हणजे जनरल असं असते की तुरा येण्याची प्रोसिजर अशी असते की ज्यावेळेस आपलं खताचं व्यवस्थित नियोजन होत नाही किंवा मग आपले पाणी जास्त होतं किंवा पाऊस जास्त पडतो. जास्त पाऊस पडला ह्यावर जास्त. आणि त्याच्या पुढचं रिझन असं असते की कारखान्याला लवकर ऊस जात नाही. त्यामुळे ऊसाची जी मॅच्युरिटी स्टेज आहे जरी आपला 10 महिन्याचा आहे सुरूचा ऊस 12-14 महिन्यात तुटून जाते. पण त्यानंतर जर पुढे गेलं तर तो मॅच्युअर झाला पूर्ण वय 13 महिन्यात. मग जसं तुम्ही 12व्या ते 14 महिन्यापर्यंत होते ऊसानं जर तुमची आधीच मॅच्युरिटी अचीव केली म्हणजे आधीच तो मोठा झाला तर वय निघून गेलं तर त्याला तुरा फुटतो. जास्त पावसामुळे जास्त पावसानं वातावरणाच्या कंडिशनमुळे म्हणून. चॅनल नाव काय? श्रीराम कचरे. शेती संबंधी कंटेंट टाकत असतात.